मुंबई पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा टॉप 20 आढावा। विरारमध्ये जयपूर एक्सप्रेस खाली तब्बल 9 म्हशींचा कळप आल्याने हळहळ व्यक्त होतीये। रेल्वे रुळावरती 9 म्हशी उभ्या होत्या, तितक्यात जयपूर वांद्रे एक्सप्रेस भरधाव वेगाने आली आणि उभ्या असलेल्या म्हशींना जोरदार धडक दिली। एक्सप्रेसच्या धडकेमध्ये म्हशी अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत गेल्या। ही घटना सोमवारी दुपारी 1 वाजता घडली आहे। त्यानंतर सुमारे 1.5 तासाहून अधिक वेळ एक्सप्रेस विरार स्थानकामध्ये थांबवण्यात आली होती। चोर समजून गावकऱ्यांनी पोलिसांना बेदम मारहाण केल्याची घटना पनवेलच्या उलवेमध्ये घडली आहे। इथल्या कोंबडभुजे गावामध्ये अवैधरित्या बांगलादेशी वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी सध्या साध्या वेशातले पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झाले। पोलिसांची चाहूल लागताच बांगलादेशी पळून गेले, मात्र ग्रामस्थांनी पोलिसांना चोर समजून त्यांचा पाठलाग सुरू केला। बांबू आणि काठ्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 7 पोलीस गंभीर जखमी झालेत। दोघांची प्रकृती गंभीर आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना पारदर्शकतेचे धडे देण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते। आज मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक होतीये, त्यासाठीच नगरसेवकांना 2 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलंय। भाईंदरमध्ये या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुढच्या 5 वर्षांसाठी भाजपच्या नगरसेवकांची रणनीती काय असेल, तसंच पालिका प्रशासनाची कार्यपद्धती कशी असेल याबद्दलची माहिती यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना देण्यात आली। मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यावरून भाजप आमदार आक्रमक झालेले आहेत। रस्ते घोटाळ्याची चौकशी आयुक्तांकडून काढून घेऊन ही चौकशी एसआयटी मार्फत करण्याची मागणी भाजपचे आमदार योगेश सागर यांनी केली आहे। यावर शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी हरकतीचा मुद्दा मांडलाय। स्थायी समितीसमोर प्रस्ताव येतो तेव्हा सर्व सदस्यांना मत मांडण्याचा अधिकार असतो, तेव्हा हा आवाज का उठवला गेला नाही असा सवाल सदा सरवणकर यांनी केला आहे। ठाण्यात शिवसेनेचा महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर काढलेल्या मिरवणुकीवरून गुन्हा दाखल झालेला आहे। विजय मिरवणुकीसाठी परवानगी घेतलेला रस्ता बदलल्यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडल्याने त्यावर वेगळा गुन्हा दाखल होणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ता गमावल्यानंतर अजित पवार यांनी पिंपरीमध्ये महापौर पदाची निवडणूक लढवू नये असे आदेश दिलेत। त्यामुळे आता पुण्यातही राष्ट्रवादी महापौर पदाच्या निवडणुकीपासून दूर राहणार आहे, माघार घेणार आहे अशी चर्चा रंगू लागली आहे। मात्र शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी ही निवडणूक लढवलीच पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे। निकाल काहीही लागो, निवडणूक लढवली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। नवी मुंबईतील दिघा अनधिकृत इमारती प्रकरणी हायकोर्टामध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आलेला आहे। अनधिकृत बांधकामावरती कारवाई करणाऱ्या कोर्ट रिसिव्हरला मंत्रालयातून फोन आल्याचं कोर्ट रिसिव्हरच्या लेखी अहवालात म्हटलं गेलंय। विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या सचिवांकडून फोन आल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। राज्याच्या महाधिवक्त्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। पुण्यातल्या बिबवेवाडीतील रोझरी इंटरनॅशनल स्कूलमधील 34 शिक्षक गेल्या 4 दिवसांपासून संपावर गेलेले आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून पगार न मिळाल्याचा निषेध या ठिकाणी केला जातोय आणि त्याच संदर्भातलं हे आंदोलन पाहायला मिळतंय। आरक्षित भूखंड लाटणाऱ्या 4 शिक्षक सम्राटांना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने नोटिसा बजावल्यात। यामध्ये अभिषेक विद्यालय, ईश्वरलाल ट्रस्ट, प्रीतम मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर आणि ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचा समावेश आहे। भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला ही बाब लक्षात आणून दिली होती आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला चौकशी करून फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले। मुंबईतल्या राणीच्या बागेतले पेंग्विन अखेर आपल्या हक्काच्या घरामध्ये म्हणजेच प्रदर्शनी कक्षामध्ये हलवण्यात आलेत। त्यामुळे लवकरच आता मुंबईकरांना ते पाहायला मिळतील। या घरामध्ये पेंग्विनच्या जोड्या बनवण्यात आलेल्या आहेत। त्यांना वेगवेगळी नावंही देण्यात आलेली आहेत। डोनल्ड डेझी, ऑलिव्ह पोपॉय अशी या 2 जोड्यांची नावं आहेत। जुलै महिन्यात मुंबईतल्या जिजामाता उद्यानामध्ये दाखल झालेले पेंग्विन क्वारंटाईन कक्षामध्ये आता ठेवण्यात आले।
मुंबईतल्या अँटी नार्कोटिक्स विभागानं केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 2 कोटींचे अंमली पदार्थ पकडण्यात आलेत. 6 तारखेच्या रात्री मुंबईतल्या डोंगरी आणि मुंब्र्यामध्ये राबवलेल्या 2 विविध मोहिमांमध्ये हे ड्रग्ज पकडण्यात आलेत. डोंगरीतून कोरेक्स कफ सिरपच्या 281 बाटल्या आणि मेफेड्रिन तर मुंब्र्यामधून 2 कोटींचे हॅश हे ड्रग्ज पकडण्यात आलेले आहेत. या प्रकरणी डोंगरीतून सकलिनी कुरेशी, शकील कुरेशी यांना तर मुंब्र्यामधून खुर्शीद अहमद, पीटर फर्नांडिस आणि मोहम्मद आसिफ यांना अटक करण्यात आली आहे. नालासोपाऱ्यात 2 घरांमध्ये 5 सिलेंडरचे स्फोट झालेले आहेत. या स्फोटामध्ये एक फायरमन आणि 4 रहिवासी किरकोळ जखमी झालेत. अस्टर बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये सकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये 2 सिलेंडरचा स्फोट झाला असून 5 सिलेंडर जळून खाक झाले. दरम्यान आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. तर इमारतीचं फायर ऑडिट करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. पुण्यात एटीएम आणि बँकेची लूट करणाऱ्या आरोपीकडून 6 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत. हरिभाऊ खेडकर आणि बाबासाहेब उर्फ बाळू केदार अशी या आरोपींची नावं असून दोघेही नगरचे राहणारे आहेत. वारजे, माळवाडी आणि चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या गाड्या चोरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याआधी त्यांच्यावरती बीड, सांगली, सातारा इथे एटीएम आणि बँकेमध्ये दरोडा टाकल्याचे गुन्हे दाखल झाले. पुण्यामध्ये लोहगाव विमानतळावरती मैत्रिणीला भेटण्यासाठी जुन्या तिकिटावरच फेरफार करून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न एका तरुणाने केलाय. मोहसिन बॉक्सवाला याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याची मैत्रीण पुणे मार्गे गोव्याला जात होती. तिला भेटण्यासाठी पास किंवा तिकिटाची गरज होती. काही दिवसांपूर्वी त्याने इंडिगो एअरलाइन्सचं ऑनलाईन तिकीट खरेदी केलेलं होतं. लॅपटॉपच्या सहाय्याने त्याने तिकिटामध्ये फेरफार केला. मात्र तिकीट तपासलं असता मोहसिनला सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे.